स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे जे काही अद्भुत रसायन आहे ते कसं बनलं याचा प्रश्न विचारला की व्हॉट मेड विवेकानंद विवेकानंद. तर याचा आपण विचार करायला लागलो चरित्राच्या अनुषंगाने. तर मुख्य पहिली गोष्ट अर्थातच रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे गुरु त्यांना मिळाले. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नुसता सत्संग मिळून उपयोग नसतो, पूर्व सुकृत असायला लागतं आणि त्याच्याप्रमाणे साधना करायला लागते प्रत्यक्ष. हा दुसरा महत्वाचा फॅक्टर. स्वामी विवेकानंद कसे बनले असा जर आपण आपल्याला प्रश्न विचारला, पूर्वसुकृत तर जबरदस्त होतच. त्यांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की लहान असताना त्यांना जेव्हा ते झोपायचे, छोटं बालक, तेव्हा त्यांना प्रकाश गोल दिसायचा, रंग बदलणारा प्रकाश गोल इथे दिसायचा आणि झोप लागेपर्यंत तो प्रकाश शुभ्र रंग धारण करत सगळ्या संपूर्ण शरीरामध्ये पसरायचा आणि मग ते निद्रिस्त व्हायचे. अनेक वर्षापर्यंत स्वामींची अशी समजूत होती, लहान नरेंची अशी समजूत होती की सगळ्यांना असंच होतं, झोपायचं असतं म्हणजे असंच झोपायचं असतं, प्रकाश बघायचा असतो आणि झोपायचं असतं. एकदा शाळेत सहज विषय निघाला तेव्हा त्यांनी मित्राला विचारलं की तुला दिसलं होतं का प्रकाशात? त्याला काय कळलंच नाही काय विचारतोय. तेव्हा त्यांना असं वाटलं की हे बाकीच्यांना दिसत नाही, आपल्याला दिसतं फक्त. ही गोष्ट मग ते नंतर कोणाशी बोलले नाही. जेव्हा रामकृष्ण परमहंस त्यांना भेटले तेव्हा त्यांनी विचारलं त्यांना की तुला तो प्रकाश गोल दिसतो ना अजून? तेव्हा त्यांना कळलं की यांना कळत आहे आपल्याला काय, बाकी कोणाला कळतच नाही आपल्याला काय होतंय. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक अनुभूती, दर्शन, हा त्याच्यातला दुसरा भाग आहे स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला. ही सततच होत गेली त्यांना लहानपणापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजींनी पाश्चिमात्य आणि पौर्वात्य या दोन्ही तत्वज्ञानाचा ज्या सखोलतेने अभ्यास केला, आणि फक्त तत्वज्ञानच नाही सगळंच, पाश्चिमात्य वाङ्मय, त्यांचा इतिहास, त्यांचं धर्मशास्त्र, आणि त्याच्यामुळे जी काही दृष्टी त्यांना आली होती ती केवळ अद्भुतच होती. केवळ अध्यात्म म्हणजे अमुक एक ग्रंथ असं त्यांच्यासाठी नव्हतं, कोळून प्यायलं होते सगळं. आणि विलक्षण स्मरणशक्ती आणि एकाग्रता याचा परिणाम होता तो. इतकं प्रचंड त्यांचं स्मृती भांडार होतं की एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा अनुभूतीच्या आड यायला लागलं तर ते जाऊन ठाकूरांना म्हणले की अशी एखादी गोळी आम्हाला कोणी दिली तर फार बरं होईल, की ती गोळी घेतल्या सगळ्या गोष्टी विसरून जाईल मी. इतक्या गोष्टी उपस्थित आहेत माझ्या आतमध्ये. बौद्धिक पातळीवर त्यामुळे त्यांना चॅलेंजेस करणं शक्य नव्हतं. याचा प्रत्यय जेव्हा ते भारत भ्रमणाला गेले तेव्हा अनेक लोकांनी घेतलेला आहे की कुठलाही विषय त्यांच्यासमोर मांडला की ते त्याच्याविषयी सहज उत्स्फूर्तपणे बोलायला लागायचे आणि थांबायचेच नाही. हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा आस्पेक्ट होता की ज्याचा प्रभाव पाश्चिमात्य देशामध्ये खूप जास्त पडला. आणि चौथी गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांच्या चरित्राची विशेष म्हणजे त्यांनी केलेलं भ्रमण, विशेषतः भारत भ्रमण. हिमालयापासून कन्याकुमारी
आस ये तू हिमाचल असं म्हणतात, तसं त्यांनी संपूर्ण भारत पिंजून काढला. आणि प्रत्यक्ष भारतात ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे ही प्रत्यक्ष त्यांनी पाहिली जाऊन. कुठे कुठे ते गेलेच असतील आणि कुठे कुठे ते राहिले नसतील. आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या धारणा बनल्या आपल्या देशाविषयीच्या, या कुठल्या पुस्तकातनं बनलेल्या नव्हत्या की भारत म्हणजे हा असं नाही. त्यांनी सगळंच पाहिलं होतं. सगळी राज्य पालथी घातली होती. सर्व प्रकारच्या सर्व थरातल्या लोकांच्या घरामध्ये ते राहिले होते. वेगवेगळे संप्रदाय, मठ यांच्यामध्ये राहिले होते. सगळ्या संस्थानिकांकडे राहिले होते. प्रचंड मोठा परिवार त्यांच्या भोवती गोळा झाला. आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष जीवन पाहून त्याच्यामधनं आलेले जे अनुभव होते ते त्यांच्या गाठीशी होते. आणि या सगळ्या गोष्टीचं एक अद्भुत रसायन होत गेलं स्वामी विवेकानंद. आणि हे सगळं वयाच्या 28 वर्षी पूर्ण झालं होतं. चरित्रामध्ये आपण मागच्या वेळेला पाहिलं की रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा त्यांनी जबाबदारी दिली होती की हे सगळे जे कोण विरजा होम करून ज्यांना मी दीक्षा दिलेली आहे, हे तुझे जे गुरु बंधू आहेत, यांची सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू यांचा सांभाळ करायचा. आणि त्यांनी ती स्वीकारली होती जबाबदारी. पण मुळात स्वतःच निष्कांचन असे परिव्राजक योगी होते. त्यांच्याकडे काहीच नव्हते. यांची जबाबदारी कशी घ्यायची ना? जबाबदारी म्हणजे पूर्ण जबाबदारी. कारण त्याचे बरेच असे होते, उदाहरणार्थ तारक, जे पुढे स्वामी शिवानंद झाले, किंवा लाटू अद्भुतानंद झाले, किंवा बुढो गोपाल स्वामी अद्वैतानंद झाले. यांनी तर पूर्ण घरावरच तुळशीपत्र ठेवलं होतं. घरात सगळे संबंध सोडूनच आले होते. असे काही होते की ज्यांना असं होतं की आता काय करावं, रामकृष्ण परमहंस देहानी नाही येत, आता आपण परत जावं का घरी, असे पण काही काही लोक होते. पण या सगळ्यांची जबाबदारी स्वीकारल्यावर स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आलं की आपल्याला एक वास्तू पाहिजे मुळात यांचा सांभाळ करण्याकरता, यांच्या पारमार्थिक प्रगती करता. पण मिळणार कुठे? पण अशा वेळेला सुरेंद्रनाथ मित्र जे होते त्यांच्याकडे पहिलं भजन स्वामीजींचं झालं होतं ठाकूरांच्या समोर, ते मदतीला आले आणि त्यांनी मध्यस्थी करून एक वास्तू दिली. ती वराहनगर नावाच्या ठिकाणी होती. म्हणजे दक्षिणेश्वर आणि कलकत्त्याच्या मध्ये ते वराहनगर आहे. त्या वास्तूचे फोटो तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा मिळतील त्या काळचे. म्हणजे रामसे बंधूंचे जे हॉरर पिक्चर असतात ना, पडका पकडा वाडा, त्याचं म्हणजे रेप्युटेशन असं होतं की ते भूत संचार झालेली वास्तू होती, राखून दिलेली. फरशा नाही आहेत, तिथनं खाली गवत आलंय, उपटलेलं आहे, छप्पर नाही आहे नीट, रंगविन्याचा काही संबंधच नाही, पाण्याची डबकी आहेत मध्येच, आणि अतिशय दुर्लक्षित अशी ती वास्तू होती. पण यांना काही ऑप्शनच नव्हता, त्यामुळे यांनी आनंदाने ती स्वीकारली आणि सगळे तिथे राहायला लागले. मध्यभागी खोली होती जरा बरी, तिथे त्यांनी रामकृष्ण परमहंसांच्या सगळ्या अस्थींचा तो ताम्र कलश ठेवला होता. ते पूजाघर केलं होतं. आणि 6 वर्ष तो वराहनगरचा मठ, म्हणजे रामकृष्ण संघ जो आता आपण पाहतो जगात सगळा पसरला, त्याचं पहिला मठ कुठे होता? त्या वराहनगरच्या इथे होता. 6 वर्ष हे सगळे तिथे राहिले. आणि अद्भुतच अध्याय येतो. म्हणजे जेवढ्या ग्रंथांमध्ये आपण वाचतो ते काटाच येतो अंगावर. आणि ज्या प्रकारच्या साधना स्वामी विवेकानंदांनी करून घेतल्या सगळ्यांकडनं, सगळ्यांना विशेष कोणाला झोपूनच द्यायचं नाही, फारसे स्वतः झोपायचं नाही आणि इतरांनाही झोपून द्यायचं नाही. रात्री भजन चालायचं आणि ब्राह्ममुहूर्त चालू झालं की उठायचं आणि सगळ्यांना घंटावरून उठवायचं. अमृतपानाची वेळ झाली, उठा सगळे. आणि सगळ्यांनी मुळात स्वामीजींच्या बद्दल एवढा आदर होता सगळ्यांच्या मनामध्ये की ते जे काही म्हणतील त्यांनी फॉलो केलं. अफाट कष्ट घेतले आणि अफाट साधनेसाठी कष्ट घेतले. अशी त्यांनी उल्लेख केला की अशी परिस्थिती होती की या लोकांना खायलाच मिळायचं नाही. माधुकरी मागायला परवानगी होती पण ते गेले तरी लोक द्यायचे नाही, फक्त तांदूळ असायचे. कित्येक
महिनोन महिने फक्त तांदूळ, त्याला मीठ पण घायला परवडायचं नाही. काही मिळालं तर मिळालं, तर नुसतं उकडलेले तांदूळ खाऊन ते राहिले. मॅक्सिमम वेळा त्यांनी सांगितलं की तांदूळ, थोडंसं तरी मिळालं तर मीठ, आणि तोंडल्याची जी भाजी असते तर पाला असतो त्याची भाजी, असं करून साधना करायचं. पण भाव इतका विलक्षण होता ठाकूरांविषयीचा की तासन तास हे घडलेले असायचे ध्यानामध्ये किंवा अध्ययनामध्ये. त्या काळामध्ये एकूण त्यांनी 100 पुस्तकं, 100 ग्रंथ आणून ठेवले होते स्वामीजींनी की हे सगळ्यांनी वाचायचे. भारतीय तत्वज्ञान होतं, पण अनुषंगिक बाकीचे बऱ्याच गोष्टी होत्या. कारण स्वामीजींना काहीच निषिद्ध नव्हतं. त्यांनी म्हणजे सगळेच भारतीय तत्वज्ञ, पाश्चिमात्य तत्वज्ञ, स्पेन्सर असेल, कांट, हेगेल, प्लॅटो, शेक्सपियर पासनं पतंजली, सगळ्या भारतीय तत्वज्ञ, शंकराचार्य, रामानुज, मध्वाचार्य, हे त्यावेळेचे निंबार्क वगैरे, हे सगळं त्यांनी आणून ठेवलं आणि ते वाचायला लावायचे सगळ्यांना. त्याच्या चर्चा चालायच्या, ध्यान आणि अध्ययन दोनच गोष्टी. आणि कंटाळा आला तर भजन, असा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम असायचा. पण ते धरून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये अनेक असे प्रसंग आहेत की स्वामीजी मग कंटाळा आला की लोकांना विनोद सांगायचे, खूप हसवायचे, हसून हसून मुरकुंडी वळायचे, मग परत हसून फ्रेश झालं की परत ध्यानाला बसवायचे. असा तो तपस्येचा काळ होता. आणि त्याच्यामध्ये जे बंधुत्व निर्माण झालं, जे काही 12-14 लोक होती फक्त, ते बंधुत्व, ते प्रेम आणि साधनेमधून आलेली अंतर्दृष्टी, याच्यावर सगळं कार्याचा पाया पुढे घातला गेला. स्वामीजींना माहिती होतं की शेवटी एका पर्टिक्युलर पिरियड नंतर आपल्याला यांना इंडिपेंडेंट करून टाकायचं, आपल्यावर यांनी कोणी अवलंबून असता कामा नये. कारण त्यांच्यावर प्रचंड बुद्धदेवांचा खूप मोठा पगडा स्वामी विवेकानंदांवर होता. म्हणजे रामकृष्ण परमहंस असतानाच एकदा ते तारक आणि काली, अभेदानंद आणि शिवानंद यांना घेऊन बोध घ्यायला गेले होते. त्यांना असं वाटलं की आपण बुद्धदेवांनी जिथे शेवटची अंतिम त्यांना निर्वाण अवस्था प्राप्त झाली, तिथे जाऊनच आपण ध्यान केलं पाहिजे. आणि असं म्हणतात की बुद्धदेवाने तिकडे त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं बोध घ्यायला. खूप मोठी छाप स्वामीजींच्या संपूर्ण जीवनामध्ये दिसते बुद्धांची. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं होतं की प्रत्येकाला शेवटी इंडिपेंडेंट राहायला लागतं, कोणी माझ्यावर अवलंबून असता कामा नये, भावनिक रित्या पण अवलंबून असता कामा नये. आणि म्हणून या वराहनगरच्या मठामध्ये असताना त्यांनी एक 2-3 वर्ष असं चालू केलं की ते मध्येच गायब व्हायचं. तात्पुरत्या तीर्थयात्रा असं नाव दिलं होतं, तात्पुरत्या तीर्थयात्रा. बरेच वेळा ते वाराणसीला जायचे, काशी विश्वेश्वर अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात जाऊन बसायचे. पण काहीतरी बातमी यायची की कोणातरी बरं नाहीये, काहीतरी झालं की परत जायचं मठामध्ये. असं ते 1-2 वर्ष चालू होतं. आणि मग त्याच्यानंतर मात्र एक काळ असा आला की त्यांनी सांगितलं की आता माझी वेळ झाली, आता मी वराहनगरचा मठ सोडणार आहे. आणि त्यांना प्रामुख्याने पहिली इच्छा जी होती खूप स्ट्रॉंग, सगळंच भारत बघायचा होता, पण पहिली इच्छा म्हणजे हिमालयात जायचं, जी त्यांनी शारदा मातांना बोलून दाखवली की मला हिमालयात जायचंय पहिली गोष्ट. आणि इतकं तप करायची इच्छा आहे की इतकी ताकद माझ्या अंगात आली पाहिजे की केवळ स्पर्शाने मी माणसाचं संपूर्णपणे आयुष्य बदलून टाकायची क्षमता माझ्यात आली पाहिजे, तोपर्यंत मी परतच येणार नाही, असं जाऊन त्यांनी सांगितलं शारदा मातांना. त्या म्हणलं तू असं करते, ठाकूरांना सांगते, बघू शकतो अशा गोष्टी. तर ते निघाले आणि ते म्हणले मग आईचा तू आशीर्वाद घेतलायस का, शारदा माताने विचारलं. ते म्हणलं तुम्हीच माझी आई आहे, मी अजून कोण कुठली आई वगैरे नाही आहे. त्यामुळे मी चाललो. आणि स्वामी अखंडानंद बरोबर होते ते, आणि स्वामीजी असे पहिली तीर्थयात्रा त्यांची झाली ती हिमालयामध्ये झाली. हिमालयामध्ये अल्मोडा जो भाग आहे उत्तराखंड, तिथे त्यांनी बराच काळ घालवलेला आहे साधनेमध्ये. आणि तळमळ तीच होती की रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं होतं ना की ती अनुभूती आता तुला येणार नाही, किल्ली माझ्याकडे आहे, कुलूप लावलेलं आहे, तू जगन्मातेचं काम केल्यावर ते उघडेल. पण स्वामी विवेकानंद, बिंग स्वामी विवेकानंद, त्यांनी ते दार उघडायचा इतके वेळा प्रयत्न केला आणि ऑलमोस्ट ते उघडलं गेलं होतं.
त्यातलं एक ठिकाण म्हणजे अल्मोडा. ती काकडी घाटाची, इथे त्यांना ती अनुभूती आली होती जवळ. आणि बरीच तीर्थक्षेत्र त्यांनी हिमालयामध्ये पाहिली, साधना केल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना ही जाणवली की शेवटी माणसाचं शरीर जे आहे ते विश्वाचा थेट अंश आहे आणि विश्वाची प्रतिकृती पण आहे. आपण जे पिंडी ते ब्रह्मांडी वगैरे जे म्हणतो, त्यांनी असं लिहिलंय त्या अल्मोराच्या अनुभूतीनंतर. आपण नुसतं म्हणण्याच्या गोष्टी नाहीये. विश्वरूप दर्शन करण्यासाठी तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगवेगळं काहीच गरजेचं नाही असं नाही म्हटलं. तेच आहे एक्झॅक्टली. आणि एक अणू पण पुरेसा आहे. एका अणूमधनं संपूर्णपणे विश्व निर्माण होऊ शकतं याची प्रचिती मी या गोळीमध्ये घेतलेली. अशा अनेक अनुभूतींबद्दल त्यांनी लिहून ठेवलंय जे त्यांना हिमालयामध्ये आल्या. आणि विशेषतः ईश्वर दर्शन. ईश्वर हा आपल्या मागे आहे. अनन्या चिंतयन्तो मां ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा जो श्लोक आपण नेहमी म्हणतो गीतेमधला, त्याच्या किती वेगवेगळ्या प्रकारे अनुभूती स्वामीजींना आल्या होत्या. की एकदा ते रेल्वे स्टेशनवरनं उतरले आणि अन्न नव्हतं पोटामध्ये, तर बसले ध्यानाला. उजाडलं नव्हतं, अंधार होता. झाडाखाली जाऊन बसले आणि तिथे शेजारी एक टपरी होती. त्या टपरीमध्ये एक माणूस होता. त्याला कोणतरी असं हलवून जागं केलं आणि सांगितलं ते जे बसले तिकडे त्यांना खायला देऊन दे. त्यांनी खाल्लं नाही. आणि त्याच्याकडे जे होतं ते तो पहाटे त्यांनी काढलं, सगळं परत ते घेतलं आणि टोपलीत भरून तो डोक्यावरनं घेऊन आला. स्वामीने असं लिहिलंय की तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असं भगवंतांनी का म्हणलंय असा मला प्रश्न पडायचा. वहामी असं का म्हणलंय? तर तो अक्षरशः तो टोपली वाहून घेऊन आला आणि मला उठवलं त्याने. मला दृष्टांत दिलाय तुम्हाला खायला घालायचं म्हणून. आणि अशा अनेक अनुभूती होत्या. म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात इतकं संपृक्त आहे ते चरित्र. इतक्या गोष्टी आहेत की आपण फक्त म्हणजे हायलाइट्स बघतोय. मॅचचे कसे असतात ना, इतक्या घटना आहेत सांगण्यात. त्याची श्रद्धा दृढ होण्याकरता याचा खूप उपयोग केला त्याने की तो काळजी घेतोच आहे आपली सगळी. पुढे तर हे परिव्राजक अवस्थेत असताना त्यांना एकदा असं झालं की त्यांना वाटलं की आपण हे मागतोय भिक्षा, लोक देत आहेत, पण आपल्या देशामध्ये लोक एवढी गरीब आहेत, पण इतके आतिथ्यशील आहेत ते. अतिथी देवो भव ही संस्कृती इतकी रुजलेली आहे की घरामध्ये त्यांना काही खायला नसलं तरी सुद्धा ते जे आहे त्यातलं काढून आपल्याला देतील आणि ते उपाशी राहतील. असं त्यांना एकदा लक्षात आलं उत्तरेत हिंडताना. या लोकांच्या घरी खरंच काही नाहीये, पण आपण गेलो तिथे आपल्याला सगळे देऊन टाकताय. आणि तेवढं वैराग्य प्राप्त झालं की ते म्हणले नाही, हे बरोबर नाहीये. मी परिव्राजक म्हणून माझं हक्क गाजवून घेतोय, पण ही लोक उपाशी राहत आहेत. असं नाही झालं पाहिजे. आणि असं वाटल्यामुळे ते एकदम जंगलात निघून गेले की आता नकोच, या लोकांच्या कडे पण भिक्षा मागायला नको. तो खरंच जर असेल तर जंगलामध्ये येऊन सुद्धा आपल्याला सांभाळेल. म्हणून जंगलात जाऊन बसले, असा उल्लेख त्यांनी दिला एका पत्रामध्ये. ते बसले, पायाला फोड आले होते जंगलात चालून काट्या कोट्यामध्ये, आणि काय करायचं असं विचार करत ते बसले होते एका झाडाखाली. आणि समोर वाघ आला. स्वामी विवेकानंद स्वतः लिहिलेलं आहे की वाघ आला समोर. आणि मला असं वाटलं की आता काय, आता वाघ काही आपल्याला देणार नाही, वाघालाच आपण काहीतरी देऊ शकतो. आणि वाघाकडे बघून त्याने असा विचार केला की ठीक आहे, निदान आजच्या दिवशी तुझी तृषा संपूर्णपणे पूर्ण होईल, मला खाऊन टाक, तुला तरी समाधान मिळेल. नाहीतरी तसंही या देहात आता काय घडणार आहे मला माहिती नाही अजून. आणि असं म्हणून ते वाघाकडे बघत बसले. त्यांनी असं लिहिलं आहे की वाघ पण बघत होता बराच वेळ, पण त्याच्या मनात काय आलं माहिती नाही, तो हळूच निघून गेला. आणि त्या दिवशी ते म्हणले की मी ईश्वराची जी अनाकलनीय अशी शक्ती आहे त्याच्याविषयी इतका अचंबित झालो की मला लक्षातच आलं नाही की काय चाललंय काय. म्हणजे वाघ जंगलामध्ये आपण एकटे समोर आहे आणि आपल्याला काही न करता निघून जातो. तेव्हा मला लक्षात आलं की त्याला सांभाळायचं आपल्याला, तो कसाही सांभाळला. तर अशा अनेक प्रकारच्या अनुभूती त्यांच्या चरित्रामध्ये नोंदवलेल्या आहेत.
की तो आपल्याला सांभाळतोय. त्यांनी सुरुवातीला आणि सांगितलं होतं शिष्याना, काय व्हायचं की हे जायचंय कुठेतरी, सांगून ठेवलं असायचं की मी कुठेही जाईन, वाळवंटात जाईन, जंगलात जाईन, डोंगरावर जाईन, कुठल्या शहरात जाईन, मला शोधायचं नाही हो. आता प्रत्येकाने आपापलं साधन करायचंय, आपापल्या पायावर उभं राहायचंय, माझ्यावर अवलंबून राहायचं नाही, असं बजावून जायचंय. तरी गुरुबंधू एकदम स्पायगिरी करायचे, त्यांना शोधूनच काढायचे. 15-20 दिवस कुठेतरी जायचं, कोणतरी क्ल्यू मिळायचा, शोधायचं परत. आणि यांची भांडणं व्हायची, मग तो कशाला आला शोधायला. आणि म्हणून सुरुवातीला ही जी नावं दिली होती प्रत्येकाला, स्वामी विवेकानंदांनी जवळजवळ 2.5 वर्ष स्वामी विवेकानंद हे नाव स्वीकारलंच नाही. याचं एक कारण असं होतं की या लोकांना कळू नये आपण कुठे गेलो. खूप काळ ते विविदिशानंद या नावाने भारतामध्ये हिंडले. मग विविदिशानंद पण कळलं लोकांना की विविदिशानंद यांनी घेतलेलं नाव आहे. मग त्यांनी नाव स्वतःचं बदललं आणि सच्चिदानंद या नावाने हिंडले. मग तेही कळलं. मग त्याच्यानंतर अनेक महिने स्वामी स्वतःचं नाव सांगत नव्हते. ही वँडर्ड एज अन अननोन संन्यासी. पुढे आपण एक वाचणार आहोत, लोकमान्य टिळकांना जेव्हा ते भेटले इथे पुण्यामध्ये, कित्येक दिवस टिळक त्यांना हा प्रश्न विचारायचे की तू कोण आहात. मी शेवटपर्यंत सांगितलं नाही कोण आहे. मी एक संन्यासी म्हणायचे. स्वामी टिळकांना रेट्रोस्पेक्टिव्हली कळलं की आपण स्वामी विवेकानंद बरोबर राहिलोय म्हणून. पण त्यांनी असं केलं कारण मुळातच एक अशी आंतरिक ओढ होती की एकांत आपल्याला पाहिजे. म्हणजे भारतामध्ये हिंडायचं तर आहे, सगळं बघायचं आहे, पण द सेम टाइम लोक खूप आपल्या भोवती गर्दी करता कामा नये, अशी एक आंतरिक ओढ होती. आणि त्या ओढीने त्यांनी अनेक ठिकाणं पालथी घातली. जे उल्लेख मुख्य आहेत की उत्तर भारत झाल्यावर त्यांनी राजस्थानात बरेच हिंडलेले आहेत, गुजरातमध्ये हिंडलेले आहेत खूप. आणि एक एक ठिकाण ते असे निवडायचे की एक एक गोष्ट, जसं स्वामींच्या चरित्रात पाहिलं की आपल्या स्वामीजींच्या बद्दल आठवण येते की कुठेही स्वामी गेले अमेरिकेच्या दौऱ्यावर तरी त्यांचं मिशन असायचं की या 4 महिन्याच्या दौऱ्यामध्ये हा ग्रंथ लिहून झाला पाहिजे, की याच्यावर प्रवचनं झाली पाहिजे. तसंच स्वामी विवेकानंदांचं होतं की जयपूरला राहिलं त्यांनी पूर्ण पाणिनी ग्रंथ संस्कृतचा अभ्यास केला. अहमदाबादला राहिले तर सगळे जैन संस्कृतीचा अभ्यास केला. असं ते एक एक आहे, 15 दिवसात एक एक गोष्ट संपायचे. काठेवाड प्रांतामध्ये त्यांचे खूप मित्र होते. म्हणजे हा गिरनारचा जो भाग आहे तिथे असं म्हणतात की तिथे पहिलं त्यांना शिकागोच्या परिषदेविषयी कळलं. आणि मित्रांच्या गप्पामध्ये ते कळलं की लोक म्हणले की तू हे सगळं करतोयस पण तू भारताचं प्रतिनिधित्व करू शकशील, अशी ताकद तुझ्यामध्ये आहे. पहिलं त्यांना जे कळलं तर सर्वधर्म परिषद इथे कळलं. आपण मागच्या वेळेला त्या बिहारीदास देसाईंचं पाहिलं होतं पत्र. त्याच्यानंतर ते पोरबंदरला पण राहिले होते. गांधींचं जन्मस्थान 11 महिने राहिले होते पोरबंदरला. पोरबंदरला एक शंकर पंडित नावाचे खूप प्रकांड विद्वान तेव्हा वेदवाङ्मयाचा अनुवाद करत होते. त्यांच्याकडे 11 महिने राहिले. त्यांच्यात खूप इंटरेस्टिंग संवाद आहेत. त्यांच्या लक्षात आलं की स्वामी विवेकानंद ही असाधारण व्यक्ती आहे. त्यांनी पण त्यांना सांगितलं की तुझे काय आहे तुझ्या आतमध्ये विद्वत्ता, त्याचं चीज हे फक्त भारताच्या बाहेर गेल्यावरच होईल. इथल्या लोकांना कळणारच नाही तू काय आहेस. आणि ते स्वामीजींना पटलं होतं. हे म्हणताय ते बरोबर आहे, पण ते काही बोलले नाही. बाहेर जायचं कसा प्रश्न होता आणि कुठे जायचं आणि कशाला जायचं. मग त्याच्यानंतर एक महत्वाचा चॅप्टर येतो म्हणजे खेत्री महाराज. माउंट ॲबूचे खेत्री महाराज खूप मोठं प्रस्थ होतं भारतात. तेव्हा स्वामीजी माउंट ॲबूला जेव्हा गेले तेव्हा ते कुठेही गेले तरी लोक त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. काही नाव सांगू न सांगू. खेत्री महाराजांनी त्यांना लगेच गुरु मानलं आणि त्यांना गळ घातली की तुम्ही इथेच वास्तव्य करा. स्वामीजींनी अर्थातच ते नाकारले. ते म्हणले निदान आशीर्वाद द्या मला, पुत्र रत्न व्हावा असा आशीर्वाद द्या. स्वामीजी असे आशीर्वाद कधी द्यायचे नाहीत, पण त्यांना तो दिला त्यांनी की होईल तुला म्हणून. आणि त्याच्यानंतर ते पुढे गेले. पुढे मध्य प्रदेशात खांडवा असं ठिकाण आहे. त्याचा उल्लेख आहे की खांडवा हे असं पहिलं ठिकाण आहे की जिथे स्वामीजींनी पहिला उल्लेख केला की हो मला जायला पाहिजे सर्वधर्म परिषदेमध्ये. पण पुढे काहीच बोलले नाही.
पण लोकांना ते रजिस्टर झालं की हो यांच्या डोक्यात काहीतरी आहे बाहेर जायचं. आणि मग त्यांचं ते भ्रमण चालूच होतं. मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी गेले, इंदोरला राहिले आणि मग ते तिथलेच काही रेफरन्सेस मिळाल्यामुळे मुंबईला आले. छबिल दास नावाचे मुंबईचे मोठे धनाढ्य व्यापारी होते, त्यांच्या घरी त्यांना जायचा रेफरन्स मिळाला आणि मुंबईला मला वाटतं त्यांचं काही 2 महिने वास्तव्य होतं. त्याच्यानंतर पुण्यालाही आले आणि ते एक आपण दरवेळेला पत्र वाचतो स्वामी विवेकानंदांचं, यावेळेला आपण टिळकांनी लिहिलेलं वाचूया की काय प्रत्यक्ष घडलं होतं. टिळकांची आणि स्वामी विवेकानंदांची भेट कशी झाली होती आणि मुंबईत ते पुणे प्रवास त्यांनी एकत्र केला. मग ते पुण्याला राहिले होते. मग पुण्याहून पुढे ते कोल्हापूर मार्गे खाली साऊथमध्ये गेले. तर ते जे पत्र आहे ते त्याच्या आधी असं लिहिले, स्वामी रिमेन्ड इन बॉम्बे फॉर अबाउट 2 months. हा जो ग्रंथ आहे मला मागच्या द लाईफ ऑफ स्वामी विवेकानंद सगळ्यात ऑथेंटिक चरित्र समजलं जातं बाय ईस्टर्न अँड वेस्टर्न डिसायपल्स. Swami remained in Bombay for about 2 months and then went to Pune, again on his way to South India. At the station when Swami was leaving Bombay, he was introduced to Lokmanya Bal Gangadhar Tilak, the renowned scholar and patriot, who happened to be his fellow passenger. Later, in his reminiscence, Mr. Tilak wrote, about the year 1892, that is, before the famous Parliament of Religion in the World's Fair at Chicago, I was once returning from Bombay to Pune. At the Victoria Terminus, Bombay, CST, a sannyasin entered the carriage I was in. A few Gujarati gentlemen were there to see him off. They made the formal introduction and asked the sannyasin to reside at my house during his stay at Pune. We reached Pune and the sannyasin remained with me for 8 or 10 days. When asked about his name, he only said he was a sannyasin. He made no public speeches here. At home, he would often talk about Advaita philosophy and Vedanta. The Swami avoided mixing with society in Pune. There was absolutely no money with him. A deer skin, mrugajin, 1 or 2 clothes, and a kamandalu were his only possessions. In his travels, someone would provide a railway ticket for the desired station. I was at that time a member of Deccan Club in the Hirabag in Pune, which used to hold weekly meetings. At one of these meetings, the Swami accompanied me. That evening, the late Kashinath Govind Nathu made a fine speech on a philosophical subject. No one had to say anything after that, but the Swami rose and spoke in fluent English, presenting the other aspect of the same subject very lucidly. Everyone there was thus convinced of his high abilities. The Swami left Pune very soon after this. On another occasion, Mr. Tilak wrote, after this incident, Swamiji's discourse at the Deccan Club, many people in Pune started flocking around the Swami. The Swami used to talk to them on Gita and Upanishads, but the Swami never told his name to anyone. When people started coming to him in large numbers, he said to me one day, I am leaving tomorrow. And really, he went next morning, before anyone in the house had woken up. पुण्यामध्ये स्वामींचं मुक्काम झाला त्याच्याविषयी टिळकांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे ऑथेंटिकच आहे, काही प्रश्नच नाही. आणि मग ते पुढे साऊथला गेले. साऊथमध्ये अनेक ठिकाणं, परत त्याच्यामध्ये जी प्रामुख्याने ज्याचा उल्लेख येतो ते म्हणजे म्हैसूर जे संस्थाने होते यांच्याकडे ते राहिले. तिथले पण इंटरॅक्शन फार इंटरेस्टिंग आहेत की तिथे दिवाण होते ते खूप त्यांचे स्तुती पाठक होते, की खूप स्तुती करायचे. आणि एकदा महाराजांनी दरबारामध्ये यांना विचारलं की तुम्हाला कसं काय वाटतं माझे कसे काय राज्य करणारे कारभारी लोक यांची स्तुती करणारे आहेत का सगळे. तर ते
सगळ्यांच्या समोर म्हणले की महाराज तुम्ही मनाने खरंच खूप चांगला आहे, पण तुम्हाला मला विचारताय म्हणून मी सांगतो, हे जे सगळे लोक आहेत ना, नुसते स्तुती पाठक आहेत, तुमचे फक्त स्तुती करणार आहेत, मागे काय चाललंय तुम्हाला माहिती नाही. आणि असं त्यांच्या समोर सांगितल्यावर ते म्हटल्यावर तसं नाही ना, म्हटलं तुम्ही मला विचारलं म्हणून मी सांगितलं. तर त्याच्यानंतर महाराज एवढे हादरले, ते म्हणले तुम्ही या लोकांना सांगताय ही लोक तुम्हाला विषप्रयोग करायला पण कमी करणार नाही, त्यांच्या समोर असं का म्हणलं तुम्ही? त्याच्यावर ते म्हणले मला काहीच फरक पडत नाही, मी संन्यासी नाही, मी कधी खोटं बोलू शकत नाही, त्यांच्या समोर सुद्धा खोटं बोलू शकत नाही, विषप्रयोग केला तरी काही हरकत नाही. स्वामीजींचा निर्भय स्वभाव आणि अत्यंत स्पष्ट वक्तेपणा किती असावा याची लिमिट त्या प्रसंगांना आपल्याला बघायला मिळतात. पण त्याच्यावर सगळेजण प्रभावित झाले होते. म्हैसूरच्या महाराजांनी पण त्यांना सांगितलं की आम्हाला असं कळलंय की तुम्हाला इच्छा आहे सर्व धर्म परिषदेत जायची आणि आम्ही पूर्ण स्पॉन्सर करायला तयार आहोत. त्या सगळ्यांना लोक त्यांचं उत्तर फक्त एकच होतं की मी अजून वेळ आलेली नाही, मी तुम्हाला अजून सांगेन वेळ आली. मग पुढे ते पॉंडिचेरी, केरळ असं करत करत साऊथला रामेश्वरमला पोहोचले. तिकडे रामनाथ नावाचं मोठं संस्थान होतं, ते भास्कर सेतुपती नावाचे महाराज होते. त्यांनी पण त्यांना ही गोष्ट सांगितली की तुम्ही जायला पाहिजे आणि आम्ही सगळं करायला तयार आहोत, पण तुम्ही जा. त्याच्यात त्याचं उत्तर होतं बघूया, मला अजून आतनं पूर्ण प्रेरणा झालेली नाहीये, पण मी नक्की तुमचा प्रस्ताव आहे तो डोक्यात ठेवलेला आहे. स्वामींचा प्रॉब्लेम असा होता की त्यांना अत्यंत स्वाभिमानी स्वभाव होता की कशासाठी जायचं बाहेर, याचं उत्तर त्यांना मिळालं नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की माझ्या देशासाठी मागायला मी का जाऊ. एक गोष्ट तर खरी होती की इतकं दारिद्र्य पाहिलं होतं, जनता जनार्दन आहे, त्याची सेवा मला करायची आहे, याचं भान त्यांना पूर्ण देश हिंडताना आलं होतं. त्यांनी असं एका ठिकाणी लिहिलंय की मी ठाकूरांकडे गेलो तेव्हा एकाच गोष्टीत तळमळत होतो की ईश्वर दर्शन कसं होईल. पण हे सगळं पाहिल्यावर मला असं लक्षात आलं की माणसाच्या आयुष्याचं नक्की म्हणजे त्यांचा डायलेमा काय होता, की नक्की एम काय. आता हे सगळं मी पाहतोय की जिथे लोक भुकेली उपाशी आहेत, ठाकूरांनी सांगितलं होतं की उपाशी पोटी ईश्वर दर्शन होऊ शकत नाही, यांना मुळात 2 वेळाचं खायला मिळत नाहीये, इतकं दारिद्र्य आहे, अज्ञान तर आहेच आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत. तर हे सगळं भारताचं चित्र आहे आज. तर मी काय करायचं, यांच्या गरजा पुरवायच्या का दुर्लक्ष करून सोयीस्कर म्हणायचं की हे सगळं काय शेवटी मायाच आहे, परब्रह्म बघून घेईल, त्याचीच माया आहे, मी कशाला त्याच्यात पडू, मी डोळे मिटून त्याच्याशी एकरूप होऊन टाकतो. तर नक्की मी करायचं काय, हे प्रश्न सोडवायला उतरायचं त्याच्यात का सगळ्यात सोपा मार्ग समाधीचा मार्ग निवडायचा, अशा डायलेमामध्ये ते होते. आणि ह्याच्यात असताना ते कन्याकुमारीला पोहोचले. कन्याकुमारीत देवीचं दर्शन घेतलं आणि असा उल्लेख आहे की त्यांनी तो समुद्र पाहिला आणि त्यांना समुद्रातला तो एखाद्या उपद्वीपासारखा असलेला खडक दिसला आणि क्षणाचाही विचार न करता उडी मारली, ते पोहत पोहत गेले. आनंद होते, ते बोटी बिटीची वाट पाहायला तयार नाही, सुसरी विसरी आहेत असं नंतर त्याला कळलं त्या समुद्रात. पण ते पोहत गेले, त्या खडकावर बसले आणि त्या खडकावर बसून त्यांनी भारतभूमीकडे उलट पाहिलं आणि त्यांना असं इतकं भरून आलं ते, ही माताच आहे आपली भारत माता आणि तिच्या पायाशी मी बसलेलो आहे आणि आता ती मला विचारते की तू काय करणार आहेस. आणि त्या आत्मचिंतनात ते कित्येक तास तिथे होते आणि तिथे त्यांनी एक गोष्ट नक्की ठरवली की मला जायलाच पाहिजे आणि कशा करता जायला पाहिजे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जे त्यांना मिळत नव्हतं की मी नक्की जाऊ कशाला पाश्चिमात्य देशामध्ये. त्यांनी सांगितलंय की मला कुठेतरी या भारत मातेचं दुःख जर दूर करायचं असेल तर तिथनं मदत घ्यावीच लागेल. म्हणजे इट वॉज अ काइंड ऑफ ट्रेड. पण तो ट्रेड कसा होता की त्यांनी म्हटलं की मी तिथे गेलो तर एक गोष्ट नक्की होणार आहे की जी भारतीय तत्वज्ञान, जी मूळ परंपरा आहे आमची, जी या देशाला भौतिकतेचा जो राक्षस सगळ्या देशाला विळखा घालतोय, पाश्चिमात्य देशाला, कारण त्यांचा सुधारणावाद हा त्यांना मान्य नव्हता की फक्त बाहेरच्या गोष्टीच्या प्रगतीच्या मागे धावायचं.
यांनी माणसाचं आयुष्य बदलणार नाही, अंतिम कल्याण होणार नाही हे त्यांनी पाहिलेलं होतं. तर या लोकांना हे पटवून देईन मी की शेवटी वेदांताचं तत्वज्ञानच तुम्हाला तारू शकणार आहे. भारत जर बुडाला तर सगळ्या जगाला घेऊन बुडेल, आणि म्हणून भारताला तारणं हे सगळ्या जगाच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे हे मी त्यांना पटवून देईन. त्यांचा आध्यात्मिक उद्धार करीन आणि त्याच्या बदल्यात 2 गोष्टी ते मला मदत करतील, ज्याचा उपयोग मला माझ्या अत्यंत गरीब दीन जनतेची दुःख दूर करण्यासाठी होईल, एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं लिहिलंय की भारताच्या लोकांचा मेन प्रॉब्लेम असा होता की ते आत्मप्रतिष्ठा गमावून बसले होते, स्वतःचं स्वत्वच गमावून बसले होते, आणि प्रत्येक गोष्ट ही अनुकरणशील बनली होती की तिथलं काय ते आम्हाला मान्य आहे. तिकडनं आल्याशिवाय जे म्हणतात ना की गोमुखातून आल्याशिवाय पाण्याला तीर्थ म्हणत नाही, तशी अवस्था तेव्हाही होती की पाश्चिमात्य लोकांनी शिक्का मारला की मते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तिथल्या लोकांना जेव्हा मी पटवून सांगेन की हे भारतीय तत्वज्ञान आहे, सगळ्यात श्रेष्ठ तत्वज्ञान, ते जेव्हा त्याचा गौरव करतील तेव्हा आमच्या लोकांना पटेल की हा म्हणतात त्या अर्थी बरोबर आहे. त्यामुळे स्वतःची आत्मप्रतिष्ठा मिळवण्याकरता सुद्धा तिकडनं सगळं शिक्कामोर्तब मी करून आणेन, असा सगळा तो प्लॅन होता. त्याच्याकरता मला जायलाच पाहिजे. पण तरी सुद्धा त्यांच्या मनात असं होतं की हे जातोय मी, पण रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांची खरीच याला मान्यता आहे की नाही हे मला अजून कळत नाही, मी असं जावं की नाही. कारण त्यांनी स्पष्टपणे कधी सांगितलं नव्हतं. आणि असं म्हणतात त्यांना रात्री झोपेमध्ये असा प्रत्यक्ष स्वप्न दृष्टांत झाला की रामकृष्ण स्वतः समुद्राच्या पाण्यावरनं चाललेले आहेत आणि ते त्याला जा 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 असं म्हणतायत, तू जायला पाहिजे, आणि हात दाखवतायत त्या दिशेला. आणि त्याच्यावर त्यांनी शारदा मातांना पत्र लिहिलं साऊथमध्ये की असं असं मला दृष्टांत झालाय, आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर आलं लेखी की हो बरोबर आहे, तिकडे जावं ही ठाकूरांची इच्छा आहे, तुला तर जायला पाहिजे. असं म्हणेपर्यंत ते स्वतःला आजमावत होते की खरं जायचं की नाही. आणि मग मात्र हा दृष्टांत झाल्यावर त्यांनी ठरवलं की हो नक्की आपल्याला हे करायचंय काय. आणि मग ते मद्रासमध्ये आले. असं म्हणतात मद्रासमध्ये त्यांचे इतके अन्वयी तोपर्यंत झाले होते की त्यांनी आपापसात एकदा स्वामीजींनी सांगितलं, मद्रासमध्ये त्यांनी पहिल्यांदा जाहीर केलंय की हो मी जाणार आहे म्हणून तिकडे. आणि ते जाहीर केल्याच्या काही दिवसात त्या लोकांनी तिथला फंड गोळा केला आपापल्या भक्तांनी, यासाठी आपण सगळी व्यवस्था करूया. आणि त्यांना अर्पण केलं की हे तुमचे पैसे. पण परत यांच्या मनामध्ये शंका की माझ्या महत्वाकांक्षेचं हे बळी ठरतं की काय. म्हणून तसा उल्लेख आहे की सगळे त्यांनी सांगितलं होतं मी तुम्हाला कुठे गोळा करायला सांगितलं होतं, मी नुसतं जाहीर केलं होतं जाणार आहे म्हणून. आणि म्हणून सगळे पैसे त्यांनी त्या गोरगरिबांना मद्रासने वाटून टाकले. ते म्हटले थांबा अजून नक्की म्हणजे कसं योजना करायची ठाकूरांनी अजून सांगितलेलं नाहीये, सगळे वाटून टाकले. म्हटलं असं काय वाटतंय आणि सगळ्या गोरगरिबांना का वाटतंय. त्याच्यात त्यांनी उत्तर दिलं की मी चाललोय ते गोरगरिबांसाठी चाललोय ना, तोच जनता जनार्दन आहे. त्याच्यामुळे जर खरंच हे असेल तर परत तेच मला पैसे येतील तिकडे जायला. आणि याच्यामध्ये मग अजून एक घटना घडली. खेत्रीचे महाराज जे होते त्यांना खरंच पुत्ररत्न प्राप्त झालं तेव्हा, हे मद्रासमध्ये असताना. यांची बऱ्याच ठिकाणी भाषणं चालली होती. हैदराबादला एक भाषण करायला गेले होते की पाश्चिमात्य देशामध्ये जाऊन मी नक्की काय मिळवणार आहे, लेक्चर द्यायचं लोकांना जाऊन. हजार लोक ऐकायला असायचे. आणि ते खेत्रीच्या महाराजांना सगळं कळलं होतं. तर त्यांनी ते मद्रासमध्ये आहेत आणि ही बातमी त्यांना सांगण्याकरता स्वतःच्या दिवाणाला पाठवलं की मला तुम्ही आशीर्वाद दिला, खरंच मुलगा झाला आणि आता तुम्ही माझ्याकडे यायलाच पाहिजे. आणि ते दिवाण आल्यामुळे हे नाही म्हणू शकले नाहीत, म्हणून ते परत माउंट ॲबूला गेले वर. आणि खेत्री महाराजांनी त्याचं भव्य स्वागत केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या स्वागतार्थ एक मोठा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे, मुलगा झालाय आणि तुम्ही इथे आलाय आशीर्वाद द्यायला. संगीताचा जलसा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक नृत्यांगण आहे, ती आपलं गीत गायन सादर करणार आहे. तर त्याच्यावर स्वामीजींना असं वाटलं की नाही मी शेवटी परिव्राजक संन्यासी आहे, अशा ऐहिक
गोष्टी मी कशा काय एन्जॉय करू शकेन. त्याने नकार दिला, असं काही गाणं बिणं ऐकायला मी येणार नाही, हे आमच्या त्याच्यात बसत नाही. आणि हे त्या खेत्रीच्या महाराजांनी त्या नर्तिकेला कळवलं की आपण कार्यक्रम तर करावा लागेल, पण स्वामीजी काही येणार नाहीये, तिने असं सांगितलं. आणि असं म्हणल्यावर तिला इतकं दुःख झालं, तर सगळेच त्यांना गुरु मानत होते की ते येऊन त्यांच्या समोर आपण गाऊ शकणार नाही. आणि म्हणून त्या दुःखात तिने जी चीज गायला सुरुवात केली, की अतिशय प्रसिद्ध चीज आहे की प्रभू मेरे अवगुण चितना धरो. असं म्हणतात की ते इतकं शोकार्द्र तिने गायन केलं, आत्मदी एवढी गायली की ते स्वामीजींच्या कानावर गेलं सगळं. आणि ते हलून गेले, नुसते हलून नाही गेले, त्यांच्या असं लक्ष आलं की अरे आपण स्वतःला अद्वैती म्हणतो, अद्वैत तत्वज्ञान काय सांगतं की तो आत्मा जो आहे तो शुद्ध नित्य बुद्ध मुक्तच आहे ना. ब्रह्मावर मायेचं फक्त आवरण आहे, आणि त्या आवरणामुळे तर सगळी द्वंद्व आहेत, दोन वेगवेगळे दिसतंय सगळं. खऱ्या अद्वैती संन्यासाला हे काय दिसायलाच नाही पाहिजे, दोन पवित्र अपवित्र असं काही नाहीच आहे. सगळ्या गोष्टीचा त्यांनी स्वीकारच केला पाहिजे. आणि असं म्हटल्यानंतर त्यांना एवढं शल्य उत्पन्न झालं की त्यांनी येऊन त्या नृत्यांगनेचे पाय धरले की माते मला माफ कर, मी खूप मोठा अपराधी आहे तुझा, मी चूक केली असं सांगून तुझा अपमान केला, मी येणार नाही ऐकायला. हे अद्वैत तत्वज्ञानाला शोभत नाही. पण सगळीकडे एकच जर तत्व आहे तर ते कुठल्याही गोष्टीत मला दिसायला पाहिजे होतं. मी असं म्हणून की चूक केली, कुठली गोष्ट मला सारखीच आहे, सारखी स्वीकार्य आहे. ते जे गीत आहे ते आज आपण सिद्धीकडनं ऐकणार आहोत, प्रसिद्ध चीज. एक लोहा पूजा में राखत, एक लोहा पूजा में राखत, एक घर बधिक परो हो, एक घर बधिक परो, सो दुविधा पारस नहीं देखत, सो दुविधा पारस नहीं देखत, कंचन करत करो प्रभु मोरे
तरो प्रभु मोरे अवगुण चितना धरो प्रभु मोरे अवगुण चितना धरो समदर्शी है नाम तिहारो समदर्शी है नाम तिहारो चाहे तो पार करो प्रभु मोरे चाहे तो पार करो प्रभु मोरे अवगुण चितना धरो प्रभु मोरे अवगुण चितना धरो. आणि भावपूर्ण या चिजेला खूपच सिग्निफिकन्सही आहे स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये, कारण हे ऐकल्यानंतर त्यांनी असं सांगितलं त्या नृत्यांगनेला की माझा विवेक तू जागृत केलास. आणि त्या दिवसापासून त्यांनी विवेकानंद नाव धारण केलं. खेत्री महाराजांची विनंती होतीच, स्वामी विवेकानंद आता मी धारण करतो नाव. आणि खेत्री महाराजांना अर्थातच त्यांना पाठवायचंच होतं शिकागोला. ते पहिल्यापासूनच तिथे चर्चा चालूच झाली होती. मी सांगितलं की आता सगळा खर्च आम्हीच तुमचा करणार आहोत, बाकी कोणाकडनं काही घ्यायचं नाही. आणि स्वामी विवेकानंदांचा जो पोशाख आपल्याला माहिती आहे, रेशमी भगवा पूर्ण तो लांब अंगरखा, केशरी फेटा, या सगळ्या गोष्टी खेत्री महाराजांनी खास शिवून त्यांच्यासाठी घेतल्या होत्या तेव्हा, त्या शिकागोला जाण्यासाठी पोशाख तुमचा म्हणून. आणि त्या काळामध्ये सगळ्यात त्या काळातली सुप्रसिद्ध जी अगबोट असं म्हटलंय त्यांनी, म्हणजे जहाज, पेनिन्शुला कंपनीचं जे होतं त्याचं फर्स्ट क्लासचं तिकीट त्यांना काढून दिलं. 31 मे 1893 ला प्रस्थान ठेवणार होती. त्याप्रमाणे स्वामी वयवर्ष 29 रोजी ते पेनिन्शुला अगबोटीतून निघाले शिकागोला जायला. कल्पना करा, 29व्या वर्षी या माणसाने किती 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 गोष्टी केल्या होत्या. संपूर्ण भारत भ्रमण केलं होतं, एवढी साधना केली होती, अनुभूती घेतल्या होत्या. आई वडिलांचा आशीर्वाद होताच, रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता, संपूर्ण आध्यात्मिक बळ त्यांच्या पाठीशी होतं. आणि अशी संपूर्ण पौर्वात्य तत्वज्ञान वेदांचं सार घेऊन ही 29 वर्षाची तरुण व्यक्ती पाश्चिमात्य आणि पौर्वात्य देशातला सेतू बांधायला निघाली होती. साधारणपणे जुलैमध्ये सर्वधर्म परिषद आहे असं त्यांना माहिती होतं, त्यामुळे एका महिन्याच्या आतमध्ये ते जहाज पोचणार होतं. आणि त्या एका महिन्याच्या काळातल्या जहाजात जे काही अनुभव त्यांनी घेतले, वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करत गेलं. पहिल्यांदा कोलंबो, मग पुढे सिंगापूरला वळसा घालून हाँगकाँग, जपान आणि मग अमेरिका, असा तो प्रवास होता. त्याच्यामध्ये स्वामींची निरीक्षण शक्ती किती जबरदस्त होती हे त्यांनी त्या बोटीवरनं पत्र लिहिली मद्रासमधल्या त्यांच्या अनुयायांना. त्याच्यावरनं आळसिंगा पेरुमल तर सगळ्यात जास्त पत्र त्यांनी लिहिले. त्या पत्रातनं लक्ष येतं की काय काय त्या गोष्टी बघत होते. आणि अतिशय बालवत भाव होता, लहान मुलासारखं त्यांना आनंद झाला होता बोटीत बसल्यावर. ती पत्र जी आहेत ती खरंच मुळातनं असल्यासारखी आहे. याची निरीक्षण शक्ती की ते कोलंबस जहाज थांबलं तेव्हा ही नाही पंथाच्या बुद्धाच्या गुहा आहेत तिकडे ते गेले आतमध्ये, ते गुहांचं वर्णन काय लिहिलेलं आहे. किंवा सिंगापूरच्या इथनं बोट पास होत असताना ते चाचे जे असतात पायलट्स ते दिसले त्यांना तिकडे. हे चाच्यांचं वर्णन केलेलं आहे त्यांनी की पूर्वीचे चाचे आणि आत्ताचे चाचे त्यातला मला कसा फरक जाणवतो बोटीतनं. कुठल्याही विषय त्यांना निषिद्धच नव्हता. किंवा चायनामध्ये जेव्हा ते हाँगकाँगच्या इथे गेले तेव्हा ते पाहत होते की छोट्या छोट्या बोटी जे नावाडी असतात
ते नवरा बायको दोघंही असतात तिथे. चायनीज बायका पण तिथे नाव बोलवतात आणि सगळा संसारच त्यांच्या त्या छोट्या नावेमध्ये असतो. तिथे त्यांनी पाहिलं की त्या आया लहान मुलांना पाठीला असं बांधून इकडनं तिकडे बोटीतनं उड्या वगैरे मारतात, बोटी वल्लवतात, स्वतः सगळं खायचं तिथेच करतात. तर यांचं लक्ष वेधलं म्हणजे त्या झोळीत जे छोटं बाळ असायचं, चायनीज बाळ छोटी, तर त्याच्यावर त्यांनी एक 5 पानी पत्र लिहिले त्या असिंगा पेरुमलला, की त्याचा उद्देश असा आहे की ही चायनीज बाळं म्हणजे मला तत्वज्ञानी वाटतात. आपली बाळं ज्यांना रांगता सो येत नाही त्या काळात म्हणे हे आईच्या पाठीवर असतात, एक तांदूळाची भाकरी तोंडात चावत असतात, पण काही कुरकुर न करता ते कसं आईच्या पाठीवर राहतात याचं एक पूर्ण पत्र आहे. त्यांच्याकडे पाहिलं माझ्या लक्षात आलं किती दुःख असलं तरी माणूस अत्यंत आनंदात राहू शकतो, हे त्या बाळकाने मला शिकवलं. आणि ही परिस्थिती त्यांच्यावर लादली गेलेली आहे, कारण ऑप्शनच नाहीये. बोटीत सगळ्या संसार असल्यामुळे त्यांना बाकी कुठे राहताच येत नाही, ते फक्त आईच्या पाठीत राहू शकतात. आई किती काही गोष्टी करत असले तरी त्यांना माहिती असतं की आपल्याला हा लादला गेलेला तत्वज्ञानाचा भाग आहे आयुष्यात, हा लहानपणापासून आपल्याला अंगात मोठवावाच लागेल. तर अशी अनेक गमतीशीर पत्र पण त्यांनी लिहिलेली आहेत. स्वामींच्या वैविध्यपूर्ण प्रज्ञेचं दर्शन त्या पत्रात होतं. पत्र आणि संभाषण ही जी काही आहेत ना ती जरूर ओरिजिनल वाचली पाहिजे तशी. आणि मग ती बोट मजल करत पोचली पॅसिफिक समुद्रातनं. ब्रिटिश कोलंबिया मधलं व्हँक्युअर नावाचं बंदर होतं, तिथे ती पोचणार होती डेस्टिनेशन. ते उतरले आणि तिथनं पुढे शिकागो हा खूप लांबचा टप्पा आहे, तिथनं आगगाडीनं जायचं असं ठरलं होतं. आणि त्याप्रमाणे तो पुढचा प्रवास त्यांनी आगगाडीतनं केला. मजा अशी होती की जेव्हा ते शिकागोत पोचले तेव्हा असं प्रदर्शन होतं स्टॉलचं, माहिती देणार. आणि म्हणून तिथे ते सर्वधर्म परिषदेच्या स्टॉलवर गेले की काय माहिती घ्यायला. तिथे त्यांना पहिली धक्कादायक गोष्ट अशी कळली की ती परिषद पोस्टपोन झाली. ती जुलै नसून सप्टेंबरमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ऍप्लिकेशन लागतं येण्यासाठी इथे, हे यांना माहितीच नव्हतं. परिचय पत्र लागतं आणि शिफारस पत्र लागतं की तुम्ही कोणातर्फे आलाय, तुम्ही कोण आणि तुम्हाला कोणी रेकमेंड केलं. परिचय पत्र आणि शिफारस पत्र ही अट होती अशी, आणि ती सबमिट करायची मुदत पण संपून गेली होती आणि ती एक्सटेंड होणार नव्हती. त्यांना धक्का बसला की आपल्याकडे परिचय पत्र नाही, स्वतःचं कोण आहे, शिफारस पत्र नाही, ती सबमिट करायची मुदत संपली आणि परिषद 2 महिने पुढे गेली. जे काही त्यांना आर्थिक सहाय्य दिलं होतं ते 2 महिने पुरणार नव्हतंच. आता करायचं काय, अशा विवंचनेत ते होते. म्हणजे याच्याविषयी भगिनी निवेदितांनी पत्र लिहिले पुढे की मार्गारेट नोबेल, भारतीय एकंदरीतच हिंदू धर्म आणि त्याची व्यवस्था ही इतकी ढिसाळ आहे की इतके संस्थानी, खेत्रीचे महाराज, म्हैसूरचे महाराज, रामनाथचे महाराज, हे त्यांचे चेन्नईतले सगळे शिष्य शिकलेले एवढे सगळे होते, सगळे यांच्या मागे उभे होते स्पॉन्सर म्हणून. एकालाही कोणाला असं वाटलं नाही की तिथे विचारावं की काय तुमचे रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत, अटी शर्ती काय. ठीक आहे, म्हणजे त्यावेळेला वेबसाईट्स नव्हत्या, पण पत्रव्यवहार व्हायचा की काय काय लागणार आहे, शिफारस पत्र काय यांना द्यावं किंवा परिषद, काहीही नाही. अत्यंत भोळी बाबडी हिंदू जनता, केवळ चांगुलपणावर विश्वास असणारी हिंदू जनता. आणि स्वामी विवेकानंद पण त्याला अपवाद नव्हते की हे सगळं आईचं काम आहे, आई करेल, असे याच्याच ते होते. आपण कशाला काय परिचय पत्र करून द्यायचं, ते पण याच ह्याच्याखाली आले होते की आपल्याला मिळणार, तिकडे जाऊन बोलायचं आपल्याला. पण तो दणका तिथे बसला की आता काय करायचं. आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता परिचय पत्र वगैरे, ठीक आहे, 2 महिने करायचं काय इथे, पैसेच नाही. मग त्यांना कोणतरी सांगितलं की तुम्ही बॉस्टनला जा, बॉस्टन सगळ्यात स्वस्त शहर आहे आणि तिथे तुम्ही बॉस्टनला राहू शकतो, 2 महिने तुम्हाला काढता येतील 2 लाईन्स इझिली.
म्हणून ते बॉस्टनला गेले आणि तिथे सुद्धा हिंद होते तिथे. पण त्यांच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली म्हणजे त्यांचा पोशाख. म्हणजे मुळात व्यक्तिमत्व राजपिंट होतच, पण त्या पोशाखामुळे तो इतका रुबाब होता की लोक सगळी त्यांना महाराज समजायला लागले की हिंदुस्थानला कोणतरी महाराज आले इथे. संन्यासी वगैरे कन्सेप्टच नव्हता, हे महाराज आहेत कोणतरी. आणि म्हणून त्याचं आकर्षण वाटून तिथे एक मिस केट सॅनबॉर्न नावाच्या यजमानबाई त्यांना भेटल्या. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे याल का. असं लिहिलंय त्यांनी की त्यांना हवं इंटरेस्टिंग स्पेसिमेन वाटलं. असा स्पेसिमेन आपण घेऊन जाऊ घरी आणि लोकांना दाखवू की असं अशी म्हणून असतं लोक, म्हणून ते घेऊन गेले. पण ते चांगले होते अतिशय आणि मग खूप लोकांना ते बघायला बोलवायचे यांना. पण वेगवेगळी लोक यायची आणि यांच्याशी बोलल्यावर लक्ष यायचं की ही व्यक्ती वेगळीच आहे, काहीतरी साधी नाहीये. आणि त्याच्यामुळे खूप लोक येत गेली. त्याच्यातनं ते प्रोफेसर राईट जे होते हार्वर्डचे प्रोफेसर ग्रीक तत्वज्ञानाचे, ते त्यांना भेटले आणि त्यांच्या लक्षात आलं पहिल्यांदा की हे डेंजर प्रकरण आहे. आणि त्यांना ह्यांनी सांगितलं की माझ्याकडे परिचय पत्र नाही वगैरे. तर त्यांची ओळख होती. त्यांनी सर्वधर्म परिषदेच्या सगळ्या कन्सर्न ऑथॉरिटीजना लेटर्स लिहिले डायरेक्ट की अशी विद्वान व्यक्ती आहे, मी ऑथेंटिकेट करतो की परिषदेत येणारे सर्व विद्वान तुम्ही एकत्र आणले, त्यांची विद्वत्ता जरी एकत्र केली तरी यांच्या विद्वत्तेचं तोड मिळणारी अशी व्यक्ती मला भेटलेली आहे, त्यांना तुम्ही द्या परिषद. आणि त्यांनी दिलं की असं पाठवा तुम्ही त्यांना. आणि मग ते प्रतिनिधी निवड समितीचे जे अध्यक्ष होते त्यांचा पत्ता त्यांना दिला. त्यांनी सांगितलं की असं मला पत्र आलंय, त्यांना जाऊन तुम्ही फक्त भेटा. आणि म्हणून परिचयाच्या आदल्या दिवशी ते निघाले 2 दिवस आधी. पण ते पत्र आणि ते सगळं जे होतं ते पण त्यांचा गाळा झालं शेवटच्या ह्याच्यात. आणि शिकागोला पोहोचले तेव्हा परत हातात काहीच नाही. असं उल्लेख आहे की ते ज्या स्टेशनला ती गाडी थांबली ते सगळं जर्मन वसाहत होती, त्यामुळे त्यांचं बोललेलंही कोणाला कळत नव्हतं. आणि हे पत्र गाळा झालं. प्रचंड रात्रीची थंडी होती, शिकागोची थंडी. आणि मालगाड्या जिकडे थांबतात तिथे ते पोहोचले. त्यांना कळायचं आता काय करायचं. एक अख्खी रात्र त्यांनी त्या मालगाडीच्या डब्यातच काढली, खायला प्यायला पोटात काही नाही. दुसऱ्या दिवशी बोलायचं बरं का सर्वधर्म परिषदेमध्ये, आपल्या दिवशी खायला काही नाही, राहायची व्यवस्था नाही. असं रात्रभर ते जागून अन्न पाण्याशी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि शोधत हिंडत होते की धर्म परिषद कुठे आहेत, निदान मला सांगा, तिथे जाऊन भेटतो, काय होतंय का बघतो. पण अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली त्यांना त्यावेळेला. कारण दमलेले होते, थकलेले होते, दाढी वाढलेली, कपडे पडलेले, तर लोकांना कळेच ना. आणि अशा याच्यात ते रस्त्याच्या कडेला दमून अशी ग्लानी आली त्यांना, ते बसले होते. त्यावेळेला त्यांच्यावर नजर पडली एका खूपच उदार स्त्रीची, म्हणजे ज्याच्याकरता अमेरिकेचे आपण कायमच ऋण मान्य केले पाहिजे की अशी लोक तेव्हा होती. स्वामी पण म्हणतात की अमेरिकेचा उदारपणा ही खूप मोठी जमेची बाजू होती. तर जॉर्ज डब्ल्यू हेल नावाच्या बाईंनी त्यांना पाहिलं आणि त्यांना विचारलं काय तुम्ही कुठनं आलात वगैरे. मी सांगितल्यावर त्या बाईंची खरंच खूप चांगली वट होती. म्हणजे सर्वधर्म परिषदेचे जे मुख्य अध्यक्ष होते जे.बी. बॅरॉज, तर ते यांचे एकदम स्नेही होते, जवळचे. त्यांनाच त्यांनी डायरेक्टली सांगितलं की असे असे आलेले आहेत आणि यांना त्यांची व्यवस्था तुम्ही करा. आणि त्यामुळे स्वामींचा मार्ग खूप सुकर गेला. डायरेक्टली अध्यक्षांची त्यांची भेट घालून दिली. त्यांचे स्नेही होते. त्यांच्या बरोबर दुसरे जे स्नेही होते जे.बी. लायन म्हणून, ज्यांच्याकडे मॅक्सिमम बाहेर येणारे जे तत्वज्ञानी लोक होते त्यांच्या घरात उतरले होते, त्यांच्या घरी त्यांची राहायची पण व्यवस्था आहे. अशा प्रकारे स्वामींची धारणा होती की आई सगळं बघेल, ती एका प्रकारे खरीच झाली. की मी काय करू, ते परिचय पत्र तीच देईल मला. ज्या ज्या ठिकाणी अशी वेळ आली की त्यांना कोणीच ओळखत नाही, त्या ठिकाणी कोणतरी व्यक्ती उभी राहिली त्यांच्या मागे आणि तो मार्ग सुकर झाला. त्याप्रमाणे सर्वधर्म परिषद आता सुरू होणार. ते सिरियल मध्ये असतं ना की महत्वाची गोष्ट सिरियल सांगते पुढच्या एपिसोड मध्ये. आता आपण महत्वाची गोष्ट पुढच्या एपिसोड मध्ये की जी गोष्ट लहानपणापासून आपण शाळेत ऐकत आलो, अमेरिकेतल्या बंधूंनी आणि भगिनींनी या 2 शब्दांनी ते कसं हलून गेलं सगळं, ते अफाट ते सगळं.
त्याच्याविषयी स्वामी विवेकानंद लिहिलेलं पण जे आहे पत्र ते पण आपण हसिंगा पेरुमल लिहिलेलं पत्र ते पण पुढच्या वेळेला नक्की वाचूया. असं हे चरित्र आहे अद्भुत आधुनिक काळातले ऋषी की किती घेऊ आणि काय घेऊ असं आहे त्या चरित्रामध्ये. आणि म्हणून स्वतःच्या उद्धारासाठी स्वामी नेहमी म्हणायचं की तत्वज्ञानपर ग्रंथ आपण वाचतो, ज्ञानेश्वरी दासबोध हे वाचतो, पण जे थोर ईश्वरी अवतार झाले, संत झाले, त्यांची चरित्र जी असतात त्याचं मनन आपण करायला पाहिजे. कारण त्याच्यातनं बरेचशा इतक्या डायरेक्ट गोष्टी कळतात. अनेक प्रसंग आता वेळेच्या अभावी मी सांगू शकत नाहीये भारतात हिंडताना एक नंतर काहीतरी स्वामींच्या बाबतीत घडलेले की उदाहरणार्थ त्यांना ध्यान न करणं याचा विलक्षण राग होतो. कोणी कुठल्याही तत्वज्ञानाबरोबर किंवा पंडिताबरोबर ते विचारायचे तुम्ही ध्यान करता का, आणि जर नाही असं म्हटलं तर भयंकर चिडायचे स्वामी, खरोखर चिडायचे. कुठलंही कारण त्यांना चालायचं नाही, आळस आहे किंवा काय आम्हाला वेळ होत नाही अजिबात. आणि त्यांनी दिलेली उत्तरं ती वाचायला पाहिजेत. ते म्हणायचे पूर्वीच्या ऋषीमुनींना एवढे प्रॉब्लेम्स होते, त्यात सुद्धा ते ध्यानधारणा कधी चुकवायचं नाही. तुमच्या कुठल्या तरी आताच्या तत्वज्ञानाने, आधुनिक तत्वज्ञानाने तुमच्या मेंदूचा एवढा ताबा घेतलाय की तुम्हाला ही पण साधी गोष्ट कळत नाहीये. हे सगळं करून काही उपयोग होणार नाही. हे इतकं स्पॉन्टॅनियस आहे ना त्यांचं की एकीकडे तो पूर्णपणे सिद्ध योगी, दुसरीकडे इतका प्रॅक्टिकल बघणार. त्यामुळे हे चरित्र पाहावं अशी इच्छा कायमच होते. स्वामी विवेकानंदाचं किती ऐकलं तरी ते सतत ऐकत राहावं असं वाटतं. अतिशय रिलेव्हंट आहे काळाला. म्हणजे अदरवाईज आपल्याला खूप महाभारतातल्या कथा या बरेच वेळा कथाच वाटतात, पण यांच्या बाबतीत त्या कथा वाटत नाहीत, कारण सगळंच डॉक्युमेंटेड आहे. इतकं वेल डॉक्युमेंटेड चरित्र आणि इतकं व्हास्ट चरित्र बाकी या भारतवर्षात आता सध्या कोणाचं नाही दिसत. म्हणून मला मागच्या वेळेला कोण विचारलं अजून किती दिवस चालणार हे किती दिवस चालणार आहे मलाही माहिती नाही खरं, कारण बोलायला लागल्यावर इतक्या गोष्टी उपलब्ध होत गेल्या, इतक्या गोष्टी. पण मी म्हटलं निदान हायलाइट्स तरी बघू आपण की जे माहिती असायला पाहिजेत आपल्याला. निदान बाकीचे डिटेल्स तर काय प्रत्येक जण वाचू शकतो सध्याच्या काळात, म्हणून हा उपक्रम आहे. हरिओम.